उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार ज्या आहेत आपण पाहतोय की बारामती तालुक्यामधल्या ठिकठिकाणी गावामध्ये जाऊन मतदारांच्या भेटीगाठी ज्या आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बूथ केंद्रावरती मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। सकाळपासूनच आपण पाहतोय की सुनेत्रवहिनी पवार यांना भेटण्यासाठी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती ही गर्दी जी आहे ती कार्यकर्त्यांची आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच सगळ्या गावांमध्ये आपण पाहतोय की वहिनींचा भेट दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे। अजित पवारांप्रमाणेच आपण पाहतो की सकाळपासून प्रत्येक गावामध्ये जाऊन सुनेत्र पवार यांच्याकडून आपण पाहतो की बूथ केंद्रावरती जाऊन प्रत्येक ठिकाणचा मतदानाचा आढावा जो आहे तो घेतला जातोय। रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल अशा पद्धतीची शक्यता नेत्यांनी व्यक्त केलेली आहे। अजित पवार यांना आदरांजली आपण पाहतोय की सुनेत्रवहिनी पवार यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावरती तरुणाई जी आहे ती मतदान केंद्राच्या बाहेर आपण पाहतो की सुनेत्रवहिनी पवार यांना भेटते। मोठ्या प्रमाणावरती ही गर्दी जी आहे ती प्रत्येक गावामध्ये सुनेत्रवहिनी पवार यांच्या आपण पाहतोय की बूथ केंद्राबाहेर होताना पाहायला मिळते। प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथली मतदानाची परिस्थिती त्याचबरोबर आढावा जो आहे त्यांच्याकडून घेतला जातो आणि पाहतोय की मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक कार्यकर्त्यांचा आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वहिनी सगळीकडे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे। गर्दी खूप काय सांगून जाते। रेकॉर्ड ब्रेक सगळं होईल। बरोबर हो, अगदी बरोबर। तुम्ही तसंच बोललात की एवढी गर्दीच तुम्हाला सांगते रिझल्टचा काय असणार आहे तो। दादांप्रमाणेच तुमच्या सुद्धा बूथ केंद्राच्या बाहेर गर्दी होताना पाहायला मिळते। दादांप्रमाणेच तुमची कार्यपद्धती पाहायला मिळते की प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्ही भेटीगाठी घेता आहात। मतदारांमध्ये एक विश्वास आलेला आहे। हा नक्कीच, आणि दादांच्या आणि माझ्या पण विश्वासामुळे आज एवढी गर्दी आहे आणि नक्कीच रिझल्ट चांगले असणार आहेत। आपण पाहतोय की नक्कीच रिझल्ट चांगले असतील अशी प्रतिक्रिया या ठिकाणी सुनेत्रवहिनी पवारांनी दिलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी गर्दी जी आहे ती बूथ केंद्राबाहेर होती अशी प्रतिक्रिया सुनेत्रवहिनी पवारांनी दिलेली पाहायला मिळते। आणि गावोगावी जाऊन सुनेत्र पवारांकडून आपण पाहतो की मतदानाचा आढावा जो आहे घेतला जातो। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।